कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या 9 ऑक्टोबरच्या भागामध्ये विजया सांगत असते, मला असं वाटतंय मधू, आपण एक काम करूया का, यांच्या घरच्यांच्या सोबत बोलून घेऊया का. असं सगळं बोलणं चालू असताना अचानक मंदारच्या पोटात दुखायला लागतं. आता मंदारच्या पोटात अचानक का दुखते या सगळ्याचा कुणालाच काही उलगडा होत नसतो. मंदार म्हणतो, माझ्या पोटात दुखते, मला कसं तरी होते. विजया सांगते, काही नाही, याची नेहमीची नाटकं आहेत, मला माहिती आहेत ना हा नाटक करण्यामध्ये किती एक्सपर्ट आहे ते. मंदार म्हणतो, मी खोटं का बोलीन, हा समोरचा चहा, हा चहा प्यायलो ना तिथपासून माझ्या पोटात दुखायला लागले. आता गुंजाला समजतं की आपण दिलेल्या औषधाचा हा परिणाम आहे आणि आता सगळ्यांच्या समोर मंदारने या चहामुळे मला त्रास होतोय असं म्हटल्यावरती कबीर म्हणतो, गुंजा चहा तर तू आणलास ना, काय टाकलंस या चहामध्ये. गुंजा आता काहीच बोलत नाही. त्यावेळेला आता अशोक येतो आणि म्हणतो, चला तुम्हाला त्रास होतोय ना, मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. मग अशोक आता मंदारला आपल्या हाताला धरून वॉशरूमला घेऊन जातो. तोपर्यंत इकडे चिडलेला कबीर गुंजाला म्हणतो, गुंजा बोल, काय केलंयस तू. त्यावेळेला कविता म्हणते, गुंजा तुझ्या औषधाने असर दाखवला हा. कबीर म्हणतो, कसलं औषध, काय बोलताय, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. त्यावरती सुबोध म्हणतो, काय चाललंय तुमचं, हे काय चाललंय कविता, कसलं औषध दिलं तुम्ही. मृण्मयीला यातलं काही माहितीच नसतं. विजया चिडते आणि म्हणते, गुंजा तुला शहाणपणा करायची गरज काय होती ग. माझ्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मी मंदार आणि आपल्या रेशीमचं लग्नाचं बघत होते, त्यांचं पुन्हा जुळून यावं हे बघत होते, तर तू हे असं का वागलीस. असं म्हटल्यावर ती कविता म्हणते, तिचं ऐकून तरी घ्या, तिने हे औषध का दिलंय हे तर समजून घ्या. मधू म्हणते, गुंजा बोल लवकर, का वागलीस तू असं सगळं. कबीर म्हणतो, गुंजा बोल. गुंजा सांगते, आमच्या डोंगरवाडीला एखादा माणूस दारू पिऊन आलाय की नाही आलाय हे कळण्यासाठी एखादी वनस्पती आम्ही द्यायचो. ही वनस्पती खाल्ल्यावरती जर त्याला उलटी आली ना तर तो दारू पिऊन आलाय, उलटी नाही आली तर नाही आलाय. हा आपल्या रेशीमताईंना फसवत होता, फसवून त्यांना इथून घेऊन जात होता. मी दारू पित नाही असं सांगत होता, पण ते खोटं होतं. तो अजूनही दारूच पिऊन इकडे आला होता, हे माझ्या औषधांनी सिद्ध केलेलं आहे. असं म्हटल्यावरती कबीर म्हणतो, तुझी डोंगरवाडी इकडे आणण्याची काही गरज नाहीये. तितक्यात तिथे आता मंदार येतो आणि म्हणतो, अच्छा, म्हणजे ह्या 1.5 दमडीच्या मुलीने माझ्या चहामध्ये औषध टाकल्यामुळे माझी ही अवस्था झाली का. याच्यावरती कबीर चिडतो आणि म्हणतो, खबरदार खबरदार, तिला 1.5 दमडीची म्हटलास तर ती आमच्या घरातली आहे आणि ती चुकली तर तिला ओरडण्याचा अधिकार आम्हाला आहे, तुम्हाला नाही. आणि 1.5 दमडीची तिला म्हणायचं नाही, लक्षात ठेवा. कोणत्याही स्त्रीबद्दल असं अपशब्द मी सहन करणार नाही. असं म्हणत कबीर आता मंदारला चांगलाच दम देतो. आता मात्र हे सगळं बोलणं चालू असताना मृण्मयीला खूप राग आलेला असतो. मृण्मयीला सगळेजण गुंजाची बाजू घेत आहेत हे पटलेलंच नसतं. मंदार म्हणतो, मी तुम्हाला पोलिसात खेचेन. कबीर म्हणतो, तू मला पोलिसात खेचणार, मीच तुला पोलिसात खेचतो, चल आत्ता पोलिसांकडे, तुझं जे सत्य आहे ना ते सांगतो. तितक्यात मृण्मयी मोठ्याने ओरडते, स्टॉप इट कबीर, काय चाललंय तुमचं. म्हणजे आता ही दारूची टेस्ट करण्यासाठी बाकी काही राहिलंच नाही का. या गुंजाचं आपल्याला ऐकावं लागणार आहे का. कसली ती औषधी, काय ती चहात टाकून दिली. गुंजा म्हणते, मृण्मयीताई नाही, अहो आमच्या डोंगरवाडीला हे असंच करायचं. बायका आपल्या नवऱ्याने दारू प्यायले की नाही हे सिद्ध करण्यासाठी हे सगळं करायचे. मंदार म्हणतो, अच्छा, म्हणजे ह्या अशा फालतू ट्रिकने तुम्ही मला दारुड्या सिद्ध करणार तर. मृण्मयी म्हणते, अरे बाकी काही अल्कोहोल टेस्ट, ब्लड टेस्ट असतात की नाही. याच्यावरती कबीर आता गप्पच बसतो, कारण त्याच्याकडे ठोस पुरावा नसतो. पण तोच ठोस पुरावा मंदारच्या मूर्खपणामुळे समोर येतो. ज्या वेळेला मंदार जायला निघतो तो वागतो त्याचा रुमाल उचलण्यासाठी आणि त्याच्या पॉकेटमधून छोटीशी दारूची बॉटल खाली पडते. आता सगळ्यांच्या समोर सत्य आलेलं असतं. गुंजा बोलते, ते खरं आहे, याला एक ठोस पुरावा मिळालेला असतो. कबीर म्हणतो, काय आता काय बोलाल तुम्ही, ठोस पुरावा तर समोर आलेला आहे. गुंजा वेड्यासारखं बडबडते, पण ही दारूची बॉटल ही तर वेड्यासारखं बोलत नाहीये ना. आता बोला, आता कोणत्या पुराव्याची गरज आहे तुम्हाला. असं म्हणत इकडे कबीरने मंदारची चांगलीच खरडपट्टी काढलेली असते. मंदार गडबडतो. अचानक समोर आलेल्या संकटाला काय तोंड द्यावं हे त्याला कळत नसतं, कारण त्याचं सगळं कारस्थान समोर आलेलं असतं. कबीर म्हणतो, गुंजा बोलली तेच बरोबर आहे, तुम्ही दारू पिऊन आलात, आमच्या रेशीमताईचं आयुष्य बर्बाद करायला आलात. हा माझ्या बहिणीचा जीवाचा प्रश्न आहे. आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा, माझी बहीण तुमच्यासोबत बिलकुल येणार नाही. आता इकडे मृण्मयीला पण धक्का बसतो. ज्या गुंजाला आपण इतकं काही बोललो, तिने जे औषध दिलं त्याचं ही सत्यता तिला समोर आल्यामुळे ती आता एकदम अवाक होते. इकडे कबीर मंदारची चांगलीच खरडपट्टी काढतो आणि आता त्याला माझी बहीण तुझ्यासोबत येणार नाही असं ठाम सांगतो आणि त्याची तिकडून हकलपट्टी होते.
आता मात्र मंदार निघून गेल्यावरती सगळ्यांनाच गुंजाचं खूप कौतुक वाटतं. तितक्यात जाणाऱ्या मंदारला रेशीम थांबवते आणि म्हणते, आता तुझा खरेपणा माझ्या खरंच समोर आलाय. थोड्या वेळासाठी मी पण भुलले होते तुझ्या ह्या नाटकांना, पण ते सेक्रेटरी सोबत जे प्रकरण झालं ना ते पण खरं आहे आणि तुझा स्वभाव जसा मी समजत होते तसाच आहे. यापुढे माझ्या आयुष्यात तुला स्थान नाही, निघ इथून. असं म्हणत रेशीम पण त्याला आता खूप बोलते. मग तो निघून गेल्यावरती विजया मृण्मयीकडे पाहते आणि म्हणते, मृण्मयी, अगं माझ्या मुलीचं आयुष्य तर बर्बाद करायला तू निघाली होतीस. म्हणजे या माणसाला या घरात आणून तुला काय सिद्ध करायचं होतं? रेशीम तिच्या आयुष्यामध्ये पुढे चालले, पण तू तिला मागे खेचण्याचं काम केलंस. मृण्मयी म्हणते, अहो नाही काकू, मला असं काहीही करायचं नव्हतं. पण विजया काही ऐकत नाही. ती मृण्मयीला खूप बडबडते आणि त्यानंतर ती आता गुंजाकडे बघते आणि म्हणते, गुंजा, मला माफ कर. मी तुला किती बोलले ग पोरी, पण आज तुझ्यामुळे माझ्या रेशीमचं आयुष्य वाचलं. हा असा चुकीचा माणूस तिच्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येऊन तिला त्रास देण्यापासून ती वाचली. तुझे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत. याच्यावरती मधू म्हणते, हो मृण्मयी, यावेळेला जरा तुझी घाईच झाली. मृण्मयी म्हणते, अत्तू, तू सुद्धा मला बोलतेस. असं म्हणत मृण्मयी खूप हर्ट होते, कारण आपल्याला सोडून सगळेजण गुंजाचं कौतुक करतायत आणि आपली काही चुकी नसताना आपल्याला उगाच ऐकावं लागतंय. असं ती बघते आणि ती ताबडतोब पर्स घेते आणि निघून जाते. रागारागात निघालेल्या मृण्मयीला मनवण्यासाठी कबीर तिच्या मागे जातो. इकडे आता रडतच विजया जवळ येते आणि आता रेशीमला आपल्या मिठीत घेते. दोघी जणी मायली की रडायला लागतात. इकडे रागावून निघालेल्या मृण्मयीला समजवण्यासाठी कबीर येतो आणि मृण्मयी, थांब ना. मृण्मयी म्हणते, नको, मला ना या घरामध्ये कधीही हे स्थान मिळणार नाही जे गुंजाला मिळते. म्हणजे दर वेळेला गुंजाची बाजू घेऊन मला बोललं जाते. या गुंजामुळे मला कमीपणा मिळतोय. कबीर म्हणतो, अगं विषय नाजूक होता, रेशीमताईच्या आयुष्याचा विषय होता आणि या विषयामध्ये कोण चुकीचं कोण बरोबर याच्यापेक्षा जे घडलं ते योग्य आहे याच्यावरती आपण विचार करूया ना. रागाच्या भरामध्ये घरातले एक शब्द बोलले असतील, पण तू त्यांचा राग समजून घे ना. कोणत्या परिस्थितीमध्ये रेशीमताई आहे आणि कोणत्या परिस्थिती परत निघाली होती. या सगळ्याचा तुझ्यावरती राग निघाला. त्यांचा राग शांत झाला ना की स्वतःहून तुला ते भेटतील. याच्यावरती मृण्मयी म्हणते, मी तुला एक सांगू का कबीर, तुझ्या डोळ्यामध्ये तू जे बोलतोयस ना ते मला दिसतच नाहीये. तुझ्या डोळ्यात मला वेगळंच दिसतंय आणि मला गुंजाचं अजिबात पटत नाहीये. दरवेळेला गुंजाच कशी बरोबर आणि मीच कशी चुकीची. कबीर म्हणतो, तू काय गुंजासोबत कंपेअर करतेस. पण मृण्मयीला कुठून तरी आतून संकेत मिळत असतो की गुंजामुळे या घरातलं आपलं अस्तित्व धोक्यामध्ये आहे आणि मृण्मयीचं वागणं तिच्या जागी जरी योग्य असलं तरी कबीरचं वागणं त्याच्या जागी योग्य असतं आणि गुंजाचं वागणं तिच्या जागी. कारण मृण्मयीला अजूनही माहित नसतं की कबीर आणि गुंजा या दोघांचं डोंगरवाडीला जबरदस्ती लग्न झालं आहे आणि हे समजलं नसल्यामुळे तिघही तिघांच्या जागी बरोबर असतात आणि चिडून मृण्मयी कारमधून निघून जाते. कबीर तिला समजवत असतो पण ती थांबत नाही. गुंजाला खूप वाईट वाटतं. मग आता गुंजा आत निघून जाते. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनाच आपली चुकी कळते. मृण्मयी भल्यासाठीच त्याला मंदारला घेऊन आली होती आणि आपण मृण्मयीला खूप काही बोललो म्हणून आता विजया उदास असते आणि ती म्हणते, खरंच मधू, म्हणजे काल जरा मृण्मयीला मी जास्तच बोलले ना. याच्यावरती मधू म्हणते, हे बघा वहिनी, आपल्या घरामधली वादळं आहेत ना ही पेल्यातली असतात. तुम्ही एक काम करा, मी काय केलंय माहितीये का, कविताला आणि रेशीमला मृण्मयीला आपल्या घरी आणायला बोलवलंय. गाजरचा हलवा केलाय. तो खाल्ला की तिचा राग निघून जाईल. अशी काही ती राग धरून ठेवणारी नाहीये. असं म्हणत असतानाच इकडे गुंजाला उचकी लागते. मग आता मधू सांगते, एक काम कर गुंजा, जा बरं तू तुझ्या आईला कॉल कर. तुझ्या आईनेच तुझी आठवण काढली असेल. गुंजा आईला कॉल करण्यासाठी बाहेर येते. कबीर म्हणतो, उचकी ही कुणी आठवण लागल्यावरतीच लागते असं नाही. हा एक शरीरातला थोडंसं संतुलन बिघडलं की होणारा पण प्रकार असतो. त्याच्यावरती गुंजा म्हणते, आठवण काढल्यावरती पण लागते, पण आठवण ही लांबच्याच व्यक्तीने नाही समोरच्या व्यक्तीने काढली तरी सुद्धा येते. याच्यावरती कबीर म्हणतो, जा मग तुझ्या आईला कॉल कर जा. कबीरने गुंजाला आईला कॉल करायला सांगितल्यावरती गुंजा रूम मध्ये येते, आपल्या मोबाईलची कॉर्ड जोडते आणि आता कॉल करते. आईला कॉल करणार तितक्यात कबीरला एक धमकीचा कॉल येतो आणि गुंजा फोन उचलते. कबीरला जी धमकी मिळते, जीवघेणी धमकी, ती गुंजा ऐकते. कबीरच्या पत्रकारितेमुळे त्याचे खूप सारे दुश्मन असतात आणि त्यातल्याच एका दुश्मनने बातमी छापायला नको म्हणून कबीरला आधी ऑफर दिलेली असते, पण तरी सुद्धा कबीरने बातमी छापल्यामुळे कबीरवरती तो हल्ला करणार असतो आणि तेच त्याने धमकीत सांगितलेलं असतं. गुंजा हे सगळं ऐकते. तोपर्यंत मृण्मयीला हलवा खाण्यासाठी घरी आणलेलं असतं आणि अशाच वेळेला 3-4 गुंडांचा कबीरवरती हल्ला होतो. गुंजा हे पाहते आणि त्याच्या डोक्यामध्ये एक मोठं ताट घालते आणि ती सगळ्यांना सांगते की मी फोनवरती ऐकलं होतं, साहेबाला धमकी मिळालेली होती, त्याच्या मारण्यासाठी गुंड आलेत.
आता मात्र मृण्मयी पोलिसांना फोन लावायला काढते आणि गुंजा दार उघडून सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकते आणि त्यांना तिथेच परतवून लावते। कबीरला वाचवण्यासाठी गुंजाने स्वतःच्या जीवावरती खेळ खेळलेला असतो।